2006 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींना निर्दोष सोडण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। मात्र सुटका झालेले आरोपी बाहेरच राहणार। आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत हरियाणा भवनात बैठक सुरू। ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर इलियासी यांच्यासह अनेक धर्मगुरू उपस्थित। 6 फूट उंचीच्या पीओपी गणेश मूर्ती विसर्जित होतील असे कृत्रिम तलाव बनवा। मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। सध्या 5 फुटांपर्यंतच्याच पीओपी मूर्ती होतात कृत्रिम तलावात विसर्जित। अनिल अंबानींशी संबंधित 50 ठिकाणांवर ईडीच्या धाडी। 3000 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई आणि इतर शहरात ईडीची शोध मोहीम। केंद्र आणि राज्य सरकारकडे जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांची 35,000 कोटींची थकबाकी। लाडकी बहीण योजनेमुळे कंत्राटदारांचे पैसे थकले। सांगलीत जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराची आत्महत्या। सरकारकडून वेळेत बिल मिळालं नसल्याच्या नैराश्यातून संपवलं आयुष्य। राज्य कंत्राटदार महासंघाचा आरोप। पटक के मारण्याचं वक्तव्य करून मराठी माणसाला आव्हान देणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी हिसका। संसद भवनात काँग्रेसच्या मराठी खासदारांना दुबेंचा घेराव। रुद्रावतारापुढे घाबरून निशिकांत दुबेंनी काढला पळ। एकनाथ खडसेंचा एकेरी उल्लेख करत मंत्री गिरीश महाजनांची फेसबुक पोस्ट। प्रफुल्ल लोढा एकनाथ खडसेंना गुलाब देतानाचे फोटो शेअर। तुमच्या गुलाबी गप्पा कुणासोबत रंगल्या आहेत, महाजनांचा सवाल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा धाडसी निर्णय। 4 जिल्ह्यातील 113 महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश रोखले। चंद्रकांत पाटलांसह मंत्री आमदारांच्या संस्थांचा समावेश। भारत आणि ब्रिटनमध्ये आज मुक्त व्यापार करार होणार। भारताच्या 99% निर्यातीवर ब्रिटनमध्ये कर लागणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।